सावित्रीबाई लोणंदकर यांची नात म्हणजे आमच्या प्रवीण दादाची मुलगी यशस्वी, तिने अर्धा तासापासून आम्हाला फार मोठं सहकार्य केलं. शॉर्टकटने रस्ता दाखवला, मठाचं दर्शन घेतलं आणि विशेष म्हणजे आमचा जो काही हे दोन दोन मिनिटाचा व्हिडिओ होता तो तिने उत्तमरित्या सहकार्य केले व्हिडिओ पूर्ण करण्याचं. तर मी तिलाही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या बाळाला अतिशय चांगलं आरोग्य दे, तिचा आरोग्याचा प्रवास चांगला हो, तिची जी काही परीक्षा झालेली आहे, पुढची इयत्ता आहे, तिचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने हो आणि अशी शिक्षण करता करता वारकऱ्याची येणाऱ्या माऊलीच्या सेवेला तिला हातभार लागू हीच माऊलीची मी प्रार्थना. पण शेवटचं वाक्य, सचिन माऊली तुम्ही आता देहूला आलाय, 5-6 ठिकाणी आपण फिरलोय. आज हे दिंडीचं मुंबई ते पंढरपूर दिंडीचं तिथं दुपारचं जेवण असतं. ज्यांच्या घरी आता आपण गेलो सावित्रीबाई लोणंदकर, त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी राबत असतो. 1000-1200 माणसं पोळ्याचं खातात. तर तुमचं एखादं वाक्य सांगा, तुम्हाला काय वाटतं? अरे चला हे जरा आणखी जरा एक वाक्य रचना काहीतरी आपली क्या वाटतं? खूप छान, धन्यवाद. आणि या मंत्राबरोबर आमचं लेखन चालू आहे, हे फार मोठी किंवा आहे. आणि ह्याच्या हेच महाराज आहेत, बाळकृष्ण महाराज वसंतगडकर, कराडपासून पाटणगावला जो रस्ता जातो त्या ठिकाणी वसंतगड नावाचं गाव आहे, तिथले ते महाराज आहेत. आणि येणाऱ्या ह्या 2-4 महिन्यातच त्यांचा इतका आवाज प्रसिद्ध झालेला आहे, लाखो त्यांचे शिष्य झालेले आहेत या आवाजाच्या ऐकण्याच्या त्या श्रोत्यामुळे. काय सुंदर आवाज आहे. खूप छान, धन्यवाद. या चला, कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. चला माऊली, रामकृष्ण. चला आता आम्हाला निघायला काय हरकत नाही.